मित्रांनो आणि माता भगिनींनो, राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तर या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता जो की एकत्रितपणे एकूण 3000 रुपयांचा हप्ता आहे तो काल दुपारपासून राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। राज्य सरकारने याआधी जाहीर केलेलं होतं की रक्षाबंधनाच्या पूर्वी दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी हे जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत ते 3000 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा होईल। परंतु काल दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच हे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर तुम्हाला हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जो की 3000 रुपयांचा आहे तो मिळाला आहे की नाही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आणि ज्यांना हप्ता आला नसेल तर त्यांनी काळजी करू नका। जर तुम्ही फॉर्म भरला असेल, फॉर्म अप्रूव्ड झालेला असेल आणि तुमचा आधार बँक सेटिंग स्टेटस ॲक्टिव्ह असेल, आधार क्रमांक बँकेला लिंक असेल तर तुम्हाला सुद्धा पुढच्या 2 ते 3 दिवसात हे पैसे जमा होऊन जाणार आहेत। म्हणजेच दिनांक 14 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, 16 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट या 4 दिवसात हे पैसे जमा केले जाणार आहेत आणि राज्यातील महिलांना रक्षाबंधनापूर्वी या ठिकाणी ओवाळणी दिली जाणार आहे। तर लक्षात असू द्या, ज्या महिलांनी या ठिकाणी जे नारी शक्ती ॲप आहे त्यामधून आपले अर्ज दाखल केलेले होते तर आणि त्यांचे अर्ज हे अप्रूव्ड सुद्धा झालेले होते आणि त्यांचे आधार बँक सेटिंग स्टेटस जे आहे तर ॲक्टिव्ह होते, तर अशा पात्र महिलांच्या खात्यातच हे पैसे जमा होतील। आणि समजा ज्या महिलांचे या ठिकाणी अर्ज अप्रूव्ड तर झालेले आहे परंतु आधार बँक सेटिंग स्टेटस ॲक्टिव्ह नसेल, म्हणजेच बँकेला आधार लिंक नसेल तर त्यांचे पैसे या ठिकाणी लवकर जमा होणार नाहीत। जोपर्यंत ते आपलं आधार सीडिंग पूर्ण करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत। तुमचं सुद्धा जर आधार सीडिंग स्टेटस या ठिकाणी इनॅक्टिव्ह दाखवत असेल किंवा कोणतीही बँक दाखवत नसेल तर तात्काळ इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं या ठिकाणी उघडून घ्यावे। त्या बँकेचं लवकरात लवकर आधार सीडिंग जे आहे तर ते ॲक्टिव्ह होऊन जाते। त्यामुळे ज्या महिलांनी आपले अर्ज भरलेले असतील तर त्यांनी काळजी करू नका, तुमचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत आणि तुमचं आधार सीडिंग जर स्टेटस ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला 17 ऑगस्टपर्यंत हे पैसे मिळणार आहे। आणि ज्यांचे आधार सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह नसेल तर त्यांना स्क्रीनमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारचे मेसेजेस सुद्धा या ठिकाणी पाठवले जात आहेत। त्यांनी लवकरात लवकर आपलं आधार सीडिंग जे आहे तर ते पूर्ण करून घ्यायचं आहे। आणि लक्षात असू द्या, ज्या महिलांनी या ठिकाणी नारी शक्ती दूत या ॲप्लिकेशनवरून अर्ज दाखल केलेले होते तर त्यांनाच हे हप्ता जे आहे तर मिळायला सुरुवात झालेली आहे। आणि ज्यांनी नवीन वेबसाईटवरून पोर्टलवरून अर्ज केलेले असतील तर त्यांचे अर्ज अजूनही हे तपासले गेलेले नाहीत, परंतु काही दिवसातच ते अर्ज तपासले जातील आणि त्यांना सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो आहे तो पहिला हप्ता जो की 3000 रुपयांचा आहे तो दिला जाणार आहे। तर मित्रांनो आणि माता भगिनींनो, तुम्हाला हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता जो की 3000 रुपयांचा आहे एकत्रितपणे तो मिळाला आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा। काही अडचण असेल तर ते सुद्धा आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। धन्यवाद।